कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय करतेस? आवरावर करते। नक्की आवरायलाच आलीस ना? म्हणजे आवरायला आलीस का विस्कटायला आलीस? असं काय बोलताय तुम्ही? मी तर आवरावरच करते ना। आश्चर्यच आहे ना, तुला या घरातून हाकलून दिल्यानंतर सुद्धा, इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा तू या घरात परत आली आहेस। ही घटना या घरासाठी दुर्मिळ आहे। कसं झालंय? कारण तुझी ती मावशी तिचा शब्द वगैरे फिरवत नाही म्हणे, तो फिरवला तिने। कसं झालं? मावशीनं कुठं आणलंय, पण मला तर अधिपती घेऊन आले ना मला घरात। अधिपती तुला घेऊन आला, तू आलीस, इतकं सरळ घडलं। या घरात इतकं साधं सरळ काही घडत नाही। काय झालं का नेमकं? म्हणजे अधिपती नेमका तिथं कसं काय पोहोचला? मला काय माहिती, म्हणजे तुम्ही अधिपतीसनी विचारा की। हा म्हणजे मास्तरीनबाई आहेत ना, त्यांच्या मम्मीनं अधिपतीसनी फोन केलता वाटतं, म्हणताना ते आले तिथं। तू सगळं खरं खरं मला सांगशील ही अपेक्षा नव्हतीच मला। पण तुला जर असं वाटत असेल की घर आवरता आवरता या घरामध्ये तुझी घडी बसवशील, तर त्या भ्रमात राहू नको। तसं नाही काय, माझ्या मनात नाही का कुठलाच गैरसमज नाही। मी नाही का या घरात नोकरांच्या खोलीत राहती आणि नोकरांसारखीच वागणार। यामुळेच शंका येते मला। अधिपती त्याच्या जागी बरोबर आहे, तो तुला घरात घेऊन आलाच नाही, पण भुवनेश्वरीनं तुला नोकर म्हणून असे ना, पण या घराचा उंबरठा ओलांडू दिला। आणि हे दिसतं तितकं साधं सरळ नाही। तुम्ही असं का म्हणताय? पर मी नाही का कुणाच्याच आध्यात मध्यात पडणार नाही, आणि इकडचं तिकडं तर अजिबात नाही करणार। तुला पुरता ओळखू नये मी। तुला वाटलं असेल मी विसरलो, माझ्या लक्षात आहे तू माझ्याशी काय वागलीस। आणि अक्षराची जागा घ्यायचा विचार जरी तुझ्या मनात आला असेल, तरी तो मला कळेल। मी ते होऊ देणार नाही। आणि हे फक्त मी तुला सांगत नाहीये, तुझ्या करवी तुझ्या मावशीला सांगतोय। इकडचं तिकडे करणार नाही म्हणालीस ना? मग कर। हे जे मी आत्ता बोललोय हे तुझ्या मावशीला जाऊन सांग। आणि जे कारण काढून इथे राहतेस ते लक्षात ठेव। नोकर म्हणून आलीस, नोकर म्हणूनच राहा। माझं तुझ्यावर सतत लक्ष आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।